प्रथेप्रमाणे हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं आज आम्ही सगळेजण नागपूरमध्ये आलोय. कॅबिनेट आता झाली, त्यावेळी सभागृहामध्ये बिल होणार आहे, त्याच्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री सांगतीलच साधारण कामकाज काय असणार आहे त्याच्याबद्दल. परंतु अलीकडे पायंडाच पडलेला आहे की विरोधी पक्ष हा सातत्याने चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालतात आणि वर्षानुवर्ष अलीकडे चाललेलं आहे. त्याच्यावर ते चहापान करावं न करावं हा एक आता विचार करणारा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यांनी जे मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवलेलं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे नेहमीचे काही दाखले देण्याचा प्रयत्न केला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कालच्या 23 तारखेला प्रचंड बहुमताने महायुतीचं त्या ठिकाणी सरकार आलं आणि आज त्याला खऱ्या अर्थाने मंत्रिमंडळाचं संपूर्ण शपथविधी होऊन त्याला अंतिम स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. 2-3 दिवसात मुख्यमंत्री महोदय सगळ्यांच्या खातेवाटप त्या ठिकाणी करतील आणि कामाला सगळे गतीनं लागलेला चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल. आमचा सगळ्यांचा प्रयत्न एवढे मोठं बहुमत असल्यामुळं जनतेने जो विश्वास महायुतीवर टाकलेला आहे त्या विश्वासाला पात्र राहून कशा प्रकारे या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करता येईल हाच प्रयत्न आम्ही सगळेजण करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये कुठली काही अडचण येईल असं आम्हाला तरी काही वाटत नाही. विरोधक जरी संख्येने कमी असले तरी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रश्न तिथं चर्चेला आले तर त्याच्याबद्दल व्यवस्थितपणे महाराष्ट्राच्या हिताच्या ज्या गोष्टी असतील तशा पद्धतीनं त्याची उत्तरं तिथं दिली जातील. प्रश्नोत्तराचा तास नसला तरी वेगवेगळी आयुध वापरून विरोधकांना, विरोधी पक्षातल्या सन्माननीय सदस्यांना वेगवेगळे प्रश्न विचारता येतात हे आपल्याला देखील पत्रकार मित्रांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळं आम्ही कदापि आम्हाला प्रचंड अशा प्रकारचं बहुमत आहे म्हणून कसंही रेटून आपला सभागृह चालवायचं असं कदापि आमच्याकडनं होणार नाही. ही भूमिका मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला स्पष्ट केलेली आहे आणि आमच्याही सगळ्यांचं त्या भूमिकेशी समर्थन आहे. एक या महाराष्ट्रामध्ये परंपरा आहे की नेहमी विरोधकांना थोडा रिस्पेक्ट ठेवून काम करायचं असतं. विरोधकांनी पण त्या पद्धतीनं प्रश्न मांडायचे असतात, प्रश्न विचारायचे असतात, साधं चर्चा करायची असते. बिलाच्या संदर्भामध्ये देखील ते बिल जर पास झालं तर राज्याला त्याचा कितपत बेनिफिट मिळणार आहे, जनतेला किती त्याचा फायदा होणार आहे, या सगळ्या गोष्टीची शहानिशा ही दोन्हीकडनं त्या ठिकाणी केली जाईल. आम्ही कधी त्यांना कुठंतरी ते अतिशय कमी संख्येने म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं अशा प्रकारची बाब ही आम्हा महायुतीच्या सरकारकडनं अजिबात होणार नाही. ही ग्वाही देखील या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्यालाही ती देतो आणि आपल्या मार्फत राज्यातल्या पण जनतेला देतो आणि जे विरोधी पक्षाचे सन्माननीय सदस्य आहेत त्यांनाही या निमित्तानं देतो. अधिक न बोलता मी इथंच थांबतो. धन्यवाद. हिवाळी अधिवेशनासाठी उपस्थित सर्व पत्रकारांचं स्वागत. आज मंत्रिमंडळ विस्तार झाला, सर्व मंत्र्यांचंही स्वागत, त्यांनाही शुभेच्छा. गेल्या काही दिवसामध्ये तुम्ही लोक सगळ्या मंत्रिमंडळाचं वाटप करत होतात, पण आज आम्ही पाहत होतो कुणाला किती मंत्री, कुणाचे किती खाते कुणाचे, कुणाला खाते वाटपही होईल मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली. आणि खरं म्हणजे अतिशय मोठं मॅन्डेट आणि हे अधिवेशन आपल्या नागपूरमध्ये होत आहे. नागपूरकर मुख्यमंत्री देवेंद्रजींचं मी अभिनंदन करतो, त्यांनाही शुभेच्छा देतो. खरं म्हणजे सगळ्यात कमी वयाचे असताना तुम्ही महापौर झाले, 27व्या वर्षी.
27 वर्षे महापौर झाले आणि 44 वर्षी मुख्यमंत्री झाले आणि ते आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यांचं मी अभिनंदन करतो. पुन्हा येईन म्हणाले. काही लोकांनी त्यांची टिंगल केली, पण ते पुन्हा आले आणि म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन नागपूरमध्ये करतो. यापूर्वी केलेलं आहे. पुन्हा अभिनंदन. खरं म्हणजे आमच्या महायुतीची एक नवीन इनिंग सुरू झालेली आहे. प्लेयर तेच आहेत, विरोधी पक्ष तोच आहे, मॅच नवीन आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही गेली 2.5 वर्ष टीम म्हणून काम केलं. मी मुख्यमंत्री म्हणून काम केलं. माझ्यासोबत देवेंद्रजी, अजितदादा. देवेंद्रजींना 5 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा असलेला अनुभव गेल्या 2.5 वर्षामध्ये कामी आला आणि आम्ही सुरुवातीला दोघांनी कारभार सुरू केला. अजितदादा नंतर आले आणि आम्ही टीम म्हणून काम केलं. आणि खऱ्या अर्थाने आपल्यालाही माहीत आहे, मी सभागृहात देखील म्हणालो की जसं ते पुन्हा येईन म्हणाले तसं मी त्यावेळेस म्हणालो होतो की आम्ही दोघं मिळून 200 आमदार निवडून आणणार. आणि नंतर तर पुढचे 232 आलेत आपले 37. मग ते अजितदादा आल्यामुळे आपलं बोनस. आणि म्हणून आम्ही जे म्हणालो ते जनतेने देखील आमच्यावर विश्वास टाकला आणि लँडस्लाईड मॅन्डेट आम्हाला मिळालं. त्यामुळे आमची आता जबाबदारी वाढलेली आहे. जनतेच्या प्रती आम्ही उत्तरदायित्व आहोत. आणि खरं म्हणजे विदर्भामध्ये हे अधिवेशन होतंय आणि विदर्भाला देखील आम्ही 2.5 वर्षामध्ये न्याय देण्यासाठी अनेक निर्णय घेतले. आणि आमचं मिशन एकच आहे की मिशन समृद्ध महाराष्ट्र. संपूर्ण गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण पाहिलं की महाविकास आघाडीने जी थांबवलेली विकास कामं ती आम्हाला त्याला गती दिली, जी देवेंद्रजींच्या काळामध्ये सुरू झाली परंतु नंतर ते प्रकल्प बंद पडले. ते फार म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताचे, जनतेच्या हिताचे प्रकल्प होते, परंतु आम्ही त्याला चालना दिली. त्याची काही उद्घाटने आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते झाली. आणि एकीकडे विकास आणि दुसरीकडे लोककल्याणकारी योजना याची सांगड आम्ही घातली. आणि मला अभिमान आणि आनंद आहे की आमच्या टीमचा की लोकांनी देखील आमच्या कामाची पोचपावती दिली आणि तुम्हाला सगळ्यांचे अंदाज फोल ठरले. अनपेक्षित असा विजय, दैदिप्यमान असा विजय आम्हाला मिळालेला आहे. आणि जसं मला देवेंद्रजींनी खंबीर पाठिंबा दिला, ते उपमुख्यमंत्री होते आणि मला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पाठिंबा दिला, नंतर अजितदादांनी दिला, तसाच हा एकनाथ शिंदे देखील देवेंद्रजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. कारण तुम्ही रोज काहीतरी सांगता, नाराज आहे काय काय आहे. आता नाराज आणि खुशी, आनंद कसा काय व्यक्त करायचा त्याचं एक डेफिनेशन पण तुम्ही सांगायला पाहिजे. आणि म्हणून आमच्या टीममध्ये आम्ही सगळे एक टीम म्हणून काम करणार आहोत. आणि आम्ही तिघं आणि आमचं मंत्रिमंडळ जे आहे हे राज्यातल्या जनतेला आम्ही आमची जबाबदारी आहे त्यांच्या प्रती. आम्ही अन्सरेबल आहोत त्यांना. आणि म्हणून चांगलं सरकार या ठिकाणी, लोकाभिमुख सरकार, आणि जे गतिमानतेने आम्ही निर्णय घेतले तसेच गतिमानतेने निर्णय यापुढे आम्ही घेऊ. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक लोकाभिमुख सरकार, एक सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आम्ही म्हणत होतो. सर्वसामान्यांचं सरकार कसं असतं हेही आम्ही दाखवून दिलं. आणि लोकांसाठी आम्ही अनेक निर्णय घेतले. 2.5 वर्षामध्ये आमच्या कामांचा स्ट्राईक रेट महायुतीचा देशात नंबर 1 होता. आणि म्हणून आमच्या 2.5 वर्षातल्या ऐतिहासिक कामाला जनतेने स्वीकारलं आणि विरोधकांना जनतेने नाकारलं, ही देखील वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून निवडणुकीमध्ये देखील जनतेने विरोधकांना त्यांची जागा दाखवली. अगदी विरोधी, मला काही टीका करायची नाही आहे, परंतु विरोधकांना देखील
विरोधी पक्षनेत्या एवढं संख्याबळ देखील मिळवता आलं नाही, ही देखील वस्तुस्थिती आहे. कारण आपल्याला माहीत आहे की लोकसभेच्या निकालानंतर त्यांनी मंत्रिमंडळ तयार करून टाकलं होतं. मंत्री कुणाला, मुख्यमंत्री कोण, काय सगळं. परंतु जनतेने दाखवून दिलं की खऱ्या अर्थाने जे काम करणारे लोक आहेत त्यांच्या मागे जनता उभी राहिली. आणि आज 2.5 वर्षामध्ये जे काम केलं त्याची फलश्रुती, त्याचा परिपाक आज आपण पाहतोय. आणि चहापानासाठी अजितदादा मगाशी म्हणाले विरोधी पक्षाची परंपरा आहे बहिष्कार घालण्याची. आम्ही त्यांना आमंत्रित केलं होतं, आम्हाला वाटलं येतील, परंतु जनतेनेच विरोधी पक्षावर बहिष्कार घातला आणि त्यामुळे एवढी लँडस्लाईड विक्ट्री मिळाली. आणि म्हणून खरं तर आज त्याच्यावर जास्ती काय मी बोलत नाही, परंतु सुदृढ लोकशाहीचं जे काही आपण संकेत म्हणतो, सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष जरी ते संख्याबळाने कमी असले तरी सुद्धा विरोधी पक्ष म्हणून आम्ही तिघही आणि आमचं महायुती सरकार कुठेही त्यांना कमी लेखणार नाही. त्यांनी आम्हाला 2.5 वर्षामध्ये हलक्यात घेतलं आणि आरोपावर आरोप आरोपावर आरोप आरोपावर आरोप 2.5 वर्ष केले. परंतु आम्ही त्यांनी आरोप केले, आम्ही काम केलं, काम एके काम केलं. आणि म्हणून आरोपाला उत्तर आम्ही कामाने दिलं. आणि म्हणून त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं म्हणून त्यांची ही गत झाली. त्यांना आम्ही काय हलक्यात घेणार नाही, आम्ही त्यांचा मान सन्मान नक्की ठेवू. आता त्यांनी सकारात्मक राजकारण केलं पाहिजे. कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझमची अपेक्षा त्यांच्याकडून आहे. आणि जिथं सरकार किंवा कुठं चुकत असेल तर विरोधी पक्षाने नक्की बोलावं. परंतु या ठिकाणी विरोधाला केवळ विरोध न करता सरकारच्या चांगल्या कामामध्ये, अधिवेशनामध्ये आपण भाग घेतला पाहिजे सगळ्यांनी. सारखं ते काय त्याला म्हणतो सभात्याग करून लोकांना न्याय देता येणार नाही. आणि म्हणून आम्ही एवढंच सांगतो की आदरणीय प्रधानमंत्री देखील म्हणाले 2047 मध्ये भारत स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण करेल, तेव्हा विकसित भारत कसा असला पाहिजे यासाठी त्यांनी 11 संकल्प कालच जाहीर केले. आणि आपल्याला माहीत आहे की आम्ही आपलं महायुतीचं सरकार आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलं. डबल इंजिनचं सरकार म्हणून आम्ही काम केलं. आणि म्हणून आमचाही देखील अजेंडा आहे याला प्रगत राज्य करायचं. मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी राज्य अधिक गतिमान होईल आणि पुढे या राज्यातल्या जनतेला न्याय मिळेल. आणि मी हेही सांगतो की काही मगाशी त्यांनी पत्र दिलेलं आहे EVMच्या बद्दल, त्या ठिकाणी काही धानाच्या बद्दल. आता आपण मला वाटतं गेल्या वर्षी आपण 15,000 रुपये दिले ना, 20,000 रुपये दिले. गेल्या पहिले 15 दिले, नंतर 20 दिले आपण. म्हणजे धानाला बोनस देखील आपण आपल्या काळात जास्ती दिला. विदर्भामध्ये देखील आपण अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री स्वतः इकडचे असल्यामुळे अनेक निर्णय आपण पाण्याचे घेतले, सिंचनाचे घेतले, वैनगंगा, नळगंगा, घोषित खुर्द, ते पर्यटनाचा जो आपलं बॅकवॉटर आहे त्याच्यावर आपण हे केलं. सुरजागडमध्ये आपण प्रकल्प सुरू केले मोठ्या प्रमाणावर. त्याच्यात मी डिटेलमध्ये जात नाही, परंतु आम्हाला अभिमान आहे की आम्ही जे काम केलं विदर्भासाठी, फक्त विदर्भामध्ये खरं म्हणजे औपचारिकता म्हणून अधिवेशन नाही आहे, तर विदर्भामध्ये आल्यानंतर या नागपूरमध्ये जे अधिवेशन आहे त्याची फलश्रुती झाली पाहिजे. आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये देखील आम्ही अनेक निर्णय घेतले या विदर्भासाठी, याचा देखील आनंद आणि समाधान आहे. मी एवढंच सांगतो की हार जी आहे आम्ही लोकसभेमध्ये दिलदारपणाने आम्ही स्वीकारली आणि आम्ही कुठं त्रुटी आहेत त्या शोधल्या आणि ज्या धडाक्याने आम्ही काम केलं त्यामुळे विधानसभेमध्ये परिवर्तन घडलं. त्यामुळे विरोधकांना देखील माझी विनंती आहे की जनतेचं जे मॅन्डेट आहे, जनतेने दिलेलं मॅन्डेट, त्याचा अपमान करू नका आणि वस्तुस्थितीला सामोरं जा. एवढंच माझं या प्रसंगी सांगणं आहे. आणि आम्ही पुढे जे करू ते या राज्याच्या भल्यासाठी करू, राज्याच्या विकासासाठी करू, सर्वसामान्य माणसाच्या
जीवनामध्ये जे बदल घडले पाहिजे, चांगले दिवस आले पाहिजे, त्याच्यासाठी करू. आणि आम्ही जे जे काही शब्द दिलेले आहेत हे शब्द आम्ही पूर्ण करण्याचा पूर्ण प्रामाणिकपणे प्रयत्न करू, कारण आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत आणि त्यामुळेच लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे. आणि म्हणून सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. निश्चितपणे या अधिवेशनामध्ये आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला ऊब मिळेल आणि ऊर्जा मिळेल अशा प्रकारचा कारभार करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे करू. राज्य मंत्रिमंडळाचा आजच विस्तार आम्ही केलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही आज आमच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये 6 राज्यमंत्री आहेत. आजपासून आमचा गतिशील कारभार आम्ही सुरू केलेला आहे. अर्थातच तुमचा पुढचा प्रश्न जो असणार आहे त्याचं उत्तर दादांनी आणि शिंदे साहेबांनी दिलंय की खाते वाटप कधी. येत्या 2 दिवसात खाते वाटप देखील आम्ही पूर्ण करू. जवळपास सगळी क्लॅरिटी आमची झालेली आहे आणि या अधिवेशनामध्ये आपल्याला कल्पना आहे की राज्यपालांच्या अभिभाषणावरची चर्चा, पुरवणी मागण्यांवरची चर्चा, सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्षांच्या प्रस्तावावरची चर्चा आणि त्यासोबत जवळपास 20 बिलं या अधिवेशनामध्ये येणार आहेत. कारण मागच्या काळात निवडणुकीपूर्वी जे काही अध्यादेश निघाले होते ते बिलांमध्ये कन्वर्ट होणार आहेत आणि म्हणून चांगलं कामकाज करण्याचा आमचा प्रयत्न आहे. विरोधी पक्षांनी एक पत्र दिलं, मागच्याच अधिवेशनातलं पत्र फक्त एक ईव्हीएमचा पॅराग्राफ ऍड करून त्यांनी दिलं आणि म्हणून आपण मगाशी बघितलं असेल की बोलताना ते हिवाळी अधिवेशनाला पावसाळी अधिवेशन म्हणाले, कारण पत्र ते जुनच होतं. पण मला असं वाटतं की जे काही मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले आहेत पत्रामध्ये त्याची उत्तरं वारंवार आम्ही दिलेली आहेत आणि ते जेवढे वेळा उपस्थित करतील तेवढे वेळा त्या प्रश्नांची उत्तरं ही निश्चितपणे आम्ही देऊ. महाराष्ट्रामध्ये एक गतिशील सरकार आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि जसं शिंदे साहेबांनी सांगितलं, ईव्हीएमच्या संदर्भात आता एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न ते करतायत. त्याचंही उत्तर चर्चेच्या दरम्यान आम्ही देऊ. पण मला त्यांना सांगायचं आहे की या ईव्हीएमचा अर्थ असा आहे, एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र. महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने महाराष्ट्राकरता मतदान केलेलं आहे आणि म्हणून आमचं सरकार हे ईव्हीएमचं सरकार आहे. पण त्या ईव्हीएमचा अर्थ आहे एव्हरी वोट फॉर मॅग्नेटिक महाराष्ट्र आणि आम्ही तो महाराष्ट्र घडवण्याकरता या ठिकाणी पुढच्या काळामध्ये कारभार हा निश्चितपणे या ठिकाणी करू. काही उल्लेख त्यांनी केलेले आहेत ज्याचं उत्तर आता शिंदे साहेबांनी दिलं. खरं म्हणजे मी आकडेवारी सभागृहात सांगेन, पण आपल्याला सांगतो की सोयाबीनच्या खरेदीमध्ये यावर्षी आपण गेल्या 15 वर्षाचे रेकॉर्ड तोडले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात खरेदी चाललेली आहे आणि मागच्या वर्षी सोयाबीन आणि कापसाकरता भावांतर योजना आपण राबवली. हमी भावापेक्षा जो काही मार्केट रेट कमी होता त्याचे पैसे दिले, ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोहोचले देखील. दुधाचा विषय असेल
त्याला 5 रुपये 7 रुपये अशा प्रकारे मदत करण्याचं काम आपण केलं आणि एकूणच शेतकऱ्याच्या पाठीशी आपण उभं राहिलो. धानाच्या शेतकऱ्याला हेक्टरी 20,000 रुपये मदत आपण त्या ठिकाणी केली आणि म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकदीनं उभं राहणारं अशा प्रकारचं आपलं सरकार आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये तुसूभरही संविधानापेक्षा वेगळं काम हे सरकार करणार नाही. आम्ही सगळ्यांनी ज्या संविधानाची शपथ घेतली आहे त्या शपथेप्रमाणेच हे सरकार काम करेल, संविधानाचा गौरव करेल हा विश्वास या निमित्ताने मी घेतो. बीड जिल्ह्यातली जी काही घटना आहे अतिशय निगृढ अशा प्रकारची जी काही सरपंचाची हत्या त्या ठिकाणी झालेली आहे त्या संदर्भात काही लोकांवर कारवाई केली आहे, काहींना सस्पेंड केलाय, काहींना घरी पाठवलाय. 3 आरोपी सापडले आहेत, 4 आरोपी अजून आपण शोधतो, लवकरच ते सापडतील. केस सीआयडीला दिली आहे. स्पेशल SIT कॉन्स्टिट्यूट करून या केसच्या संदर्भातली सगळी चौकशी आम्ही करणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आरोपी कोणीही असो, कोणीही कुठल्याच आरोपीला या ठिकाणी सोडलं जाणार नाही. अशा प्रकारच्या घटना या महाराष्ट्रामध्ये गांभीर्यानेच घेतल्या जातात आणि गांभीर्यानेच घेतल्या जातील. त्यामुळे SITच्या माध्यमातून सगळे धागेदोरे शोधून काढण्याचं काम हे निश्चितपणे या ठिकाणी आपण करू. खरं म्हणजे अनेक लोक त्यांची क्षमता असते, मंत्री बनण्याची अपेक्षा असते, इच्छा असते. त्यामुळे जे काम करू शकतील, कॅपेबल आहेत आणि कोण ज्यांना दिलं ते त्या क्षमतेचे आहेत, ज्यांना नाही दिलं ते त्या क्षमतेचे नाहीत असं नाही आहे. आणि म्हणून आम्ही एक पक्षाचा एक निर्णय घेतला आहे, 2.5 वर्षाचं मंत्रिपद. जो काम करेल तो पुढं जाईल आणि त्यामुळे आम्ही पक्षाने ठरवलेला तो निर्णय आहे. त्यामुळे मला वाटतं अनेक लोकांना संधी देऊ शकतो आणि खऱ्या अर्थाने माझी भूमिका स्पष्ट आहे की जे पद, जो विभाग ज्याला मिळेल त्याला पूर्ण न्याय दिला पाहिजे आणि जो परफॉर्म करेल त्याला संधी मिळेल. आणि त्याच्यात आपण म्हणतो ना काय इंग्रजीमध्ये परफॉर्म ऑर पेरिश, तर त्यामुळे जो परफॉर्म करेल तो पुढे जाईल. विरोधी पक्षनेते पदाबद्दल सरकारची भूमिका काहीच नसते. त्याचा निर्णय कायद्याने आणि नियमाने अध्यक्षांनी घ्यायचा असतो. अध्यक्ष जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. आमची कुठली अडवणूक त्यात नसेल, आमचा कुठलाही दबाव त्यात नसेल. अध्यक्षांनी उचित निर्णय करावा, आम्ही त्याचा सन्मान करू. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। अनुभवी डॉक्टर से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर।